पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य। लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित। एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये। लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित। संगसज्जनाचा, उच्चारनामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी। तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोच ज्ञान लाहे गुरुकृपे। लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित। प्रस्तुत कीर्तनटोपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य। साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य। साधकाची दशा उदास असावी, मग हा साधक म्हणजे काय, उदास म्हणजे काय आणि उपाधी म्हणजे काय? तर साधक म्हणजे ज्याच्या चित्तातून मल आणि विक्षेप दोन्ही निघून गेलेत आणि ज्याच्या चित्तात फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे। आणि हे अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे, जो साधन चतुष्टयुक्त आहे तो साधक असतो। मल, विक्षेप आणि अज्ञानाचं आवरण। मल म्हणजे तुमची अजून निषिद्ध कर्माकडे ओढ आहे, तुम्हाला पाप कर्म करावीशी वाटतात। यावरून सिद्ध होतं की तुमच्या अंतकरणात मल आहे। विक्षेप म्हणजे तुमच्या चित्ताची चंचलता। अजूनही चित्त आत्मस्वरूपी स्थिर होत नाही, ते सारखं बाहेर धावतंय, विषयाकडं बहिर्मुख धावतंय, चंचल आहे। चित्ताच्या चंचलतेवरून विक्षेप लक्षात येतो। आणि अज्ञानाचं आवरण देहादिकाच्या संसाराच्या ठिकाणी मी देह आणि देहसंबंधीने माझं हे तुमच्यात असेल तर तुमच्या चित्तात अज्ञानाचं आवरण आहे हे सिद्ध होतं। आणि मग गेल्या जन्मात किंवा या जन्मात निष्काम कर्मानं मल जातो। गेल्या जन्मातील किंवा या जन्मातील उपासनेने, नामस्मरणाने विक्षेप जातो आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीने अज्ञानाचं आवरण जातं। असं विचारसागर सुचवतो। विचारसागर म्हणतो, विहित कर्म निष्काम भावनेने केले, मल जातो। निष्काम हरिनाम घेतलं,
अर्थात उपासना केली विक्षेप जातो. ठीक आहे, पण एका हरिनामानं ज्ञानोबराय तुकोबाराय सांगतात की एका हरिनामानं मलही जातो आणि विक्षेपही जातो. नाथ महाराज लिहित आहेत, नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्त्रवे, होता ती शकून बरवे लाभांचे. तुकोबाराय. विचारसागर मल आणि विक्षेप घालवण्यासाठी असं सुचवतो की विहित कर्म निष्काम भावनेने करा, निष्काम भावनेने हरिनाम घ्या, मल विक्षेप जाईल. ज्ञानोबराय तुकोबाराय सांगतात नुसते हरिनामानं, नाथ महाराज सांगतात नुसते हरिनामानं तुमचा मलही जातो विक्षेपही जातो. नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त. हरिनामानं चित्त निर्मळ होतं म्हणजे तुमचा मल गेला. नामे होईजे विरक्त, हरिनामानं विवेक वैराग्य आलं. नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. हरिनामानं तुम्ही गुणातीत झाले, मुक्त झाले, अज्ञानाचं आवरणही गेलं. नाम घेता मन निवे, निरंतर हरिनामानं तापलेलं मन निवतं. मन हे मूळचं चंचल आहे, हॉट आहे, बहिर्मुख धाव आहे, उकळत आहे मन. नामानं ते निवतं आणि अंतर्मुख होतं. मनाचं हे निवणं म्हणजेच मनाचा विक्षेप जाणं. मग बघा बरं, एका हरिनामानं काय काय घडलंय. एका हरिनामानं मलही गेलाय, विक्षेपही गेलाय आणि अज्ञानाचं आवरणही गेलंय. पण ठीक आहे, विचारसागर असं सुचवतो, हरकत नाही. विहित कर्म निष्काम भावनेने करा, मल जातो. ज्ञानोबराय लिहित आहेत, तीर्थे बाह्य मळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, यम तीर्थे जान निर्मळे सत्कर्मची. तीर्थाने अंगावरचा बाहेरचा मळ जातो, निष्काम कर्मानं मनातील मळ जातो. तीर्थे बाह्य मळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. कर्मानं अंतकरण उजळ होतं, अर्थात मल निघून जातो, पाप आणि पाप वासना निघून जाते, निषिद्ध कर्माची ओढ निघून जाते. निष्काम कर्मानं मल जातो. मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, त्याने कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. ज्ञानोबराय, मनाची शुद्धी करायची, मल घालवायचा आहे, तर कर्माचा आळस करू नका, निष्काम भावनेने कर्म करा, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा, मनाची शुद्धी होईल. मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, त्याने कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. विहित कर्म, आपल्या वाटेला आलेली विहित कर्म निष्काम भावनेने करा, ईश्वरार्पण बुद्धीनं करा, भगवंताची पूजा म्हणून करा. या निष्काम कर्मानं तुमचा मल जातो. आणि म्हणून विचारसागर सुचवतो की गेल्या जन्मातील किंवा या जन्मातील निष्काम कर्मानं मल जातो. गेल्या जन्मातील किंवा या जन्मातील उपासनेनं अर्थात हरिनामानं तुमचा विक्षेप जातो. तर या दोन्ही गोष्टी ज्ञानोबराय तुकोबाराय सुचवतात, नुसत्या हरिनामानंच जातात. नाथ महाराजही सुचवतात, नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाम घेता मन निवे, जिवे अमृतची स्त्रवे, होता ती शकून बरवे लाभांचे. मल विक्षेप अज्ञानाचं आवरण या तिन्ही गोष्टी नुसत्या हरिनामानंच जातात, नुसत्या हरिनामानंच जातात.
असो, पुढे चला. आपला विषय हा होता की साधक कुणाला म्हणावं. तर ज्याच्या चित्तातील मल आणि विक्षेप गेलाय आणि आता ज्याच्या चित्तात फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे आणि जो साधन चतुष्ट युक्त आहे तो साधक असतो. हे साधन चतुष्टय म्हणजे काय? चतुष्टय म्हणजे 4 भागात विभागलेले आहे, म्हणून साधन चतुष्टय. ही 4 साधन आहेत आत्मज्ञान किंवा मुक्तीच्या प्राप्तीची, म्हणून साधन चतुष्टय 4 भाग आहेत. नंबर 1 विवेक, नंबर 2 वैराग्य, नंबर 3 शमाधी षटक आणि नंबर 4 मुमुक्षुत्व. या 4ही गोष्टीला मिळून साधन चतुष्टय म्हणतात. आणि ज्या मनुष्याजवळ हे साधन चतुष्टय आहे, ज्याचे मल आणि विक्षेप गेलेत आणि ज्याच्याजवळ हा साधन चतुष्टय आहे तो साधक असतो. साधकालाच मुमुक्षु म्हणतात, साधकालाच जिज्ञासूही म्हणतात. अर्थात ज्याच्याजवळ साधन चतुष्टय आहे तो साधक. विवेक, वैराग्य, शमाधी षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी म्हणजे साधन चतुष्टय. हा विवेक म्हणजे काय? तर परमात्मा अविनाशी आहे आणि संपूर्ण विश्व नाशिवंत आहे. संपूर्ण विश्व नाशिवंत आहे, परमात्मा अविनाशी आहे आणि तो अविनाशी परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय म्हणजे विवेक जागृती. वैराग्य म्हणजे काय? ऐहिक पारित्रीचे भोगपायिक झाली या इच्छेचे, भोगावे असे न रुचे मना माझी. ज्ञानोबा आहे. ऐहिक आणि पारित्रीचे, इहलोकापासून परलोकापर्यंत, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सर्व गोष्टी, सगळे भोग अनुकूल आहेत, पण अनुकूल असूनही त्या भोगांचा तिटकारा यावा, ते भोग भोगण्याची इच्छा नसावी, याला वैराग्य म्हणतात. ऐहिक पारित्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे असे न रुचे मना माझी. या विश्वातील सगळे भोग तुमच्या पायावर लोळत आहेत, परंतु ते भोग तुच्छ वाटावेत, ते भोग भोगण्याची इच्छा नसावी, ही वैराग्य असतं. आणि म्हणून इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सगळे भोग प्राप्त आहेत, पण प्राप्त असूनही ते भोगण्याची रुची नाही, ते भोगावेसे न वाटणे, हे वैराग्य. सोन्याचे निखळ आणि मातीचे डिखळ सरिसेची मानी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो मातीच्या ढेकळाच्या नजरेने पाहतो. सोन्याचे निखळ आणि मातीचे डिखळ सरिसेची मानी. सोने रुपये अमामृते के समान, मानिक पाषाण खडे जैसे. तो खूप बरा आहे. उठलेने वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताच गेले. कुत्र जर वकलं तर त्याची उलटी अतिशय किळसवाणी वाटते, त्याच्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही. तर कुत्र्यानं केलेली उलटी जितकी किळसवाणी वाटते, तितके त्रैलोक्यातील भोग आणि साधन सामुग्री तुम्हाला तुच्छ वाटावी. उठलेने वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताच गेले. कुत्र वकलंय, ताजं वकलंय, त्याचं वकलेलं मटेरियल जितकं तुच्छ आणि किळसवाने वाटतं, तितके त्रैलोक्यातील भोग तुच्छ किळसवाने वाटावेत, हे वैराग्य आहे. त्रैलोक्यातील सगळे भोग पायावर लोळत आहेत, उपलब्ध आहेत, पण उपलब्ध असूनही ते भोग भोगावेत अशी इच्छा न राहणं, हे वैराग्य आहे. आणि विवेक असेल तरच जीवनात वैराग्य येतं. विवेकातून वैराग्य, विवेकासहित वैराग्याचं बळ, ही साधनं एकमेकाला पूरक आहेत. पहिलं दुसऱ्याला, दुसरं तिसऱ्याला, तिसरं चौथ्याला. पहिलं नसेल तर दुसरं येत नाही, दुसरं नसेल तिसरं येत नाही.
आणि म्हणून विवेक असेल तरच वैराग्य येतं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेक वैराग्य. तिसरं शमाधी षटक. षटक म्हणजे 6, याचे 6 भाग आहेत. शमाधी षटक. शम दम. शम म्हणजे अंतकरण निग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. विषयातून अंतकरण आणि इंद्रिय माघारी खेचून आणायचे आणि आत्मस्वरूपी स्थिर करायचे. त्याला आपण प्रत्याहारही म्हणतो. अंतकरण निग्रह हा शम आहे, इंद्रिय निग्रह हा दम आहे. नंतर श्रद्धा. भगवंत, श्रीगुरु आणि श्रीगुरूनं दिलेलं महावाक्य याच्यावर नितांत विश्वास असणं ही श्रद्धा आहे. देव, देवाचं नाव, श्रीगुरु आणि श्रीगुरूचा मंत्र या सगळ्या गोष्टीवर नितांत विश्वास असणं ही श्रद्धा आहे. नंतर उपरम. घरदार, बायका, मुलं, शेतीबाडी, पैसा अदला या सगळ्या गोष्टीचा विधीपूर्वक त्याग करणे हे उपरम किंवा उपरती किंवा याला संन्यासही म्हणतात. विधीपूर्वक संपूर्ण संसाराचा आणि बायका मुलाचा त्याग हे उपरम. 4 झाले. 5वं तितिक्षा. जीवन जगत असताना सुख दुःख, थंडी, ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक या गोष्टी पीडा देतात. तर या पीडेपासून होणारं दुःख बिनबोभाट सहन करणं, कुठलाही खेद न मानता सहन करणं, कुठलाही क्लेश न मानता सहन करणं ही तितिक्षा आहे. तितिक्षा म्हणजे सहनशीलता, सर्वतोपरी सगळ्या प्रकारची सहनशीलता. आणि 6वं आहे एक समाधान राहिले. हा समाधान. तर समाधान म्हणजे मनाची, चित्ताची एकाग्रता. चित्त आत्मस्वरूपी कायमचं स्थिर करून ठेवणे. वरी आकाश कोसळो या पृथ्वी खाली विरो. चित्ताची एकाग्र अवस्था, चित्त आत्मस्वरूपी कायमचं स्थिर करून ठेवणं, चित्ताची एक अविचल अवस्था हे समाधान आहे. आणि शेवटचं 6वं आहे मुमुक्षु. मुमुक्षुत्व. ब्रह्म अर्थात भगवत प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतात. भगवत प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा म्हणजे मुमुक्षुत्व. तर शमाधी षटकात 6 गोष्टी आल्या. शम, दम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा आणि उपरम हे समाधी षटक. हे 6 झालं. हा 3रा भाग झाला. आणि 4था जो शेवटचा भाग आहे ते मुमुक्षुत्व आहे. तर मुमुक्षुत्व म्हणजे भगवंत आणि मोक्ष यांच्या प्राप्तीची तीव्र इच्छा. भगवत प्राप्ती म्हणजेच मोक्ष प्राप्ती. भगवत प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असणे म्हणजे मुमुक्षुत्व. तर ज्या व्यक्तीजवळ ही 4 साधनं आहेत, 4 साधनांना युक्त आहे, तो साधक असतो. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. तर समाधी षटकात 6 गोष्टी आल्या. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. या 6 गोष्टी म्हणजे समाधी षटक. विवेक वैराग्य 2 झाले, समाधी षटक 3 झाले आणि मुमुक्षुत्व 4थं आहे. तर ज्याच्याजवळ ही साधनं आहेत, ही 4 साधनं, ज्याचा मल आणि विक्षेप गेलाय,
ज्याचा मल आणि विक्षेप गेलाय, आता फक्त अज्ञानाचं आवरण राहिलंय. आणि ते अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो या साधनानं, या 4 साधनानं युक्त आहे, साधन चतुष्टय युक्त आहे, तो मुमुक्षु असतो. जो साधन चतुष्टय युक्त आहे तो मुमुक्ष असतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी, ही 4 साधनं ज्याच्याजवळ आहेत तो साधक, तोच मुमुक्षु, तोच जिज्ञासू. आणि मग प्रत्येकाने विचार करावा की आपण या अटीमध्ये बसतो का, आणि मग आपण साधक आहोत का. आपल्यापाशी विवेक वैराग्य आहे का, नाही तर आपण साधक नाही आहेत. मी कीर्तन करायला बोलतोय, प्रवचन करायला बोलतोय, परमार्थ करणाऱ्याला बोलतोय, आम्ही स्वतःला साधक म्हणून घेतो. तुकोबर आहे साधक कोणाला म्हणतायत? ज्याचा मलविक्षेप गेलाय आणि फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे, आणि ते घालवण्यासाठी जो साधन चतुष्टय युक्त आहे तो साधक. मग साधन चतुष्टय म्हणजे काय? तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, ज्याच्याजवळ समाधी षटक आहे. हे समाधी षटक म्हणजे शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा या 6 गोष्टी आहेत. आणि शेवटचा चौथा जो मुमुक्ष आहे, अर्थात ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे. बघा विचार करून, ह्या 6 गोष्टी समाधी षटकाच्या आणि उरलेल्या 3, हे सगळं तुमच्यापाशी आहे का? तुमच्याजवळ विवेक वैराग्य आहे का? एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य असते. मग ही अवस्था आपल्या जीवनात आली का? तुम्हाला फक्त भगवंताचं नाम आवडतं का कीर्तन करून पैसे घ्यायला आवडतं? ज्याचा त्याने विचार करावा. मला कोणाची टिंगल करायची नाही, मला फक्त वास्तव मांडायचे, वास्तव मांडायचे. वैराग्याची काय व्याख्या आहे? सोन्याचे निखळ, मातीचे डिखळ, सरिसेची मानी. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे हे वैराग्य. मग तुम्ही कीर्तन करता ते भगवत प्राप्तीसाठी का पैशासाठी? आपल्याजवळ विवेक वैराग्य आहे का? नसेल तर आम्ही स्वतःला साधक का म्हणून घ्यावं? आमच्यापाशी समाधी षटक आहे का? नसेल तर आम्ही साधक का म्हणून घ्यावं? आमच्यापाशी शमदम म्हणजे अंतकरण निग्रह, इंद्रिय निग्रह आहे का? आमच्यापाशी श्रद्धा आहे का? आमच्यापाशी समाधान आहे का? आमच्यापाशी उपरम आहे का? हा उपरम तर फार भयानक आहे. उपरम म्हणजे संन्यासच, उपरती. विधियुक्त संसारिक वस्तूचा आणि बायका मुलाचा या सर्व ग्रहाधिकाचा त्याग, बायका मुलाचा, ग्रहाचा, संपत्तीचा त्याग केलाय नाही म्हणजे उपरम नाही आहे. मग विचारसागर हे जे समाधी षटक किंवा साधन चतुष्टय सुचवतो त्या अटीत आम्ही बसतो का? जो या 4 अटीत बसतो साधन चतुष्टयाच्या समाधी षटकासहित तो साधक असतो. या अटीत आम्ही बसतो का? आणि नसल बसत तो आम्ही साधक नाही आहेत. मग साधक नाही आहे म्हणजे जिज्ञासू नाही आहे. आम्ही जिज्ञासू नाहीत, मुक्तही नाही आहेत. उरले 2 मग, विषय आणि पामर. उरले 2च, विषय आणि पामर. आम्ही विषय आहोत का पामर आहोत हे ज्याचं त्याने तपासून पाहावं. आता मी पामर तर म्हणणार नाही, कारण ज्याची निषिद्ध कर्माकडे, पाप कर्माकडे ओढ आहे तो पामर आहे. पण विषयी या गटात आम्ही नक्की बसू. थोडा देवही आवडतो आणि भरपूर भोगही आवडतात. थोडा देव
थोडे भोग असं नाही म्हणत मी, थोडा देव आवडतो, भरपूर भोग आवडतात, हा वर्ग विषयीचा असतो. म्हणून आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, आम्ही परमार्थिक विषयीच आहोत, विषयीच आहोत, जिज्ञासू नाही. जिज्ञासू म्हणजेच मुमुक्षु आणि साधक. म्हणून आम्ही साधक नाहीत, जिज्ञासू नाहीत, मुमुक्षु नाहीत. आम्ही आहेत तो विषय. पामर म्हणणार नाही मी, पामर नाही म्हणणार, एवढ्या खाली नाही जाणार, पण आम्ही निश्चित विषयी आहोत. कारण साधन चतुष्टयात आम्ही बसतच नाही. तो शमदम नाही आहे, विवेक वैराग्य नाही आहे, हां, उपरती नाही आहे. उपरतीचा काय अर्थ केला आहे? घरदार, बायका, मुलं, संसारिक वस्तू याचा विधियुक्त त्याग. उपरम म्हणजे उपरती, उपरती म्हणजे संन्यासच. किती कीर्तनकाराने संन्यास घेतला, बायका मुलाचा त्याग केला, धनाचा त्याग केला, घराचा त्याग केला आणि देवाच्या मागे लागलाय. कीर्तनाच्या तारखा घ्यायला आमच्या उड्या पडतात, मला करतात कीर्तनाच्या तारखाला. का? तर कीर्तन केल्यावर पैसा मिळतो. मग समोरच्या माणसं म्हणले, आता यावर्षी 360 दिवसात तुम्ही समजा 250 कीर्तन केली, 360 दिवसात 250 कीर्तन केली, तोंडावर पळू गाड्या घेऊ धावले, कीर्तनं केली आम्ही. या 250 कीर्तनातून 5,000, 10,000, 15,000, 20,000 अशी कमाई केली. पण पुढच्या वर्षी, गेल्या वर्षी ज्यांनी बोलवले ते लोक पुढच्या वर्षी म्हणाले, आम्ही तुम्हाला आता कीर्तनाची तारीख देणार आहेत, पण यावर्षी कीर्तन सगळे फुकट, पैसा देणार नाहीत. गेल्या वर्षी 250 कीर्तन केली वर्षात, तर यावर्षी तुम्ही फुकट 250 कीर्तन करताल का? तोंडावर पडूस तर पळताल का? 250 नाही, तुम्ही एकही कीर्तन करणार नाहीत, एकही कीर्तन करणार नाही. आज कीर्तनकार कीर्तन करतोय ते केवळ पैशाच्या लालसेनं. समाज प्रबोधन आणि देवाची प्राप्ती हे नंबर 2ला आहे, किंवा नसल बी. आणि म्हणून परमार्थात आम्ही कुठे आहोत हे आमचं आम्ही तपासून पाहावं. माइलस्टोन्स, जसं लहान मूल रांगतंय, पुढं सरकतंय, उलतं पालतं होतंय, मग कशाला धरून उभा राहतंय, पाय टाकतंय, हळूहळू बोलू लागतंय, मग धुमधुम पळू लागतंय. ही लहान मुलाची जी वाढ आहे याला माइलस्टोन्स म्हणतात आमच्या वैद्यकीय भाषेत. टप्प्याटप्प्यात ते बाळ वाढत असतं, एक एक गुण त्यात, एक एक कला त्यात येत असते. परमार्थातही माइलस्टोन्स असावेत. विवेक असावा, त्यातून वैराग्य यावं, भगवत नामाची आवड असावी, मुक्ती मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा असावी. या गोष्टी टप्प्याटप्प्यात यावात तर आम्ही परमार्थिक. आणि म्हणून साधक, उदास आणि उपाधी हे 3 शब्द पहिल्या चरणात आलेत. महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक हा उदास असावा आणि त्याच्या अंतर्बाह्य उपाधी नसावी. तर मी प्रश्न असा म्हणला होता की साधक, उदास आणि उपाधी या 3 शब्दाचे अर्थ काय? त्यातला साधक आपण पाहिलाय की साधक कुणाला म्हणावं? तर ज्या पुरुषाने निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाने आपले मल आणि विक्षेप घातलेत आणि ज्याच्याजवळ फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे, हे अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे, अर्थात ज्याच्याजवळ विवेक वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व आहे, असाच मनुष्य साधक असतो. असाच मनुष्य साधक असतो. आणि या साधकाची दशा उदास असावी. साधक हा उदास असावा. उदास म्हणजे नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग. याचा इंग्रजी सरळ अर्थ होतो नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग.
in anything except Harinam. Not interested in anything except Harinam. हरिनामाशिवाय ज्याला इतर काहीच गोड लागत नाही, काहीच गोड लागत नाही, आपला देहसुद्धा गोड लागत नाही, संसार तो सोडा देहही गोड लागत नाही, हे उदासपण असते. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हेच उदासपण आणि हेच वैराग्य आहे. आणि म्हणून उदास या शब्दाचा सरळ अर्थ होतो विरक्त. उदास म्हणजे विरक्त, अर्थात उदास म्हणजे वैराग्य. आणि वैराग्य तोपर्यंत तुमच्या जीवनात येत नाही की जोपर्यंत तुम्हाला संसाराची अनित्यता कळत नाही. तुम्ही किती कीर्तन प्रवचन, किती परमार्थ करा, या देहाची या संसाराची अनित्यता कळत नाही, अर्थात विवेक जागृती नाही आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनात वैराग्य येत नाही. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. म्हणून जवरी पार्था विवेकू न उधवी माता, तव अंतू नाही अश्वत्था बहुरूपाया. जोपर्यंत विवेक वर माथा काढत नाही तोपर्यंत या संसाराला अंत नाही. जबवरी पार्था विवेकू न उधवी माथा, तब अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. जोपर्यंत जाग नाही तोपर्यंत झोपेला शेवट नाही. तसं जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत संसाराला शेवट नाही. मग हा विवेक काय आपण पाहिले? पूर्ण जगत, पूर्ण विश्व नाशवंत आहे आणि परमात्मा अविनाशी आहे. तो परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय हा विवेक असतो. आणि विवेक जागा झाला तरच वैराग्य येतं. आणि विवेक तेव्हाच जागा होतो ज्यावेळेस तुम्हाला या देहाची, या संसाराची अनित्यता कळते. आणि ज्ञानोबा लिहित आहेत की विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटाची सांडोनी जाय जियापरी, तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एखाद्या माणसाला जेवायला बसवले आणि तो तोंडात घास घालणार, तेवढ्यात कानात पटकन कोणतरी येऊन सांगितले खाऊ नको, या अन्नात विष कालवले, खाल्लं तर मरशील. तो मनुष्य काय करेल? ते ताटाची सांडोनी जाय जियापरी, या ताटात या अन्नात विष कालवले, खाल्लं तर तू मरशील असं अचानक कानात सांगितलंय. हातात घेतलेला घास खाली टाकून देईन, ते ताट उलथं पालथं करील आणि निघून जाईल. सोडून नाही, उलथं पालथं करून निघून जाईल. ते ताटाची सांडोनी जाय जियापरी. विषानं भरलेलं ताट जर खाल्लं तर ते माझ्यासाठी मारक आहे हे कळाल्यावर मनुष्य ताट उलथं पालथं करून निघून जातो. तसं हा संसार अनित्य, माझ्यासाठी मारक आहे हे कळाल्यावर मनुष्य हा संसारही उलथा पालथा करून निघून जातो. आणि अशा माणसाच्या पाठीमागं वैराग्य लंडासारखं लागतं, लंडासारखं लागतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तैसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. संसार मारक आहे, संसार अनित्य आहे आणि मी संसाराचा अंश आहे म्हणून मी अनित्य आहे. संसार मारक आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी मारक आहे. संसार अनित्य, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य आहे. आपल्या देहाची, या संसाराची अनित्यता कळावी. आणि ज्या दिवशी आपल्या देहाची आणि संसाराची अनित्यता कळते त्या दिवशी हा संसार तुम्ही विषाने भरलेल्या ताटासारखा उलथापालथा करून निघून जाता आणि देवाच्या मागे लागता. आणि संसाराची अनित्यता कळाली रे कळाली की विरक्ती आपोआप चालून तुमच्या जीवनात येते. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. लंडासारखं वैराग्य मागे लागतं, त्याला काठीने हाणलं तरी निघून जात नाही, ते बळच लंडासारखं मागे लागतं. तैसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. कधी? संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता.
संसार अनित्य आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य आहे. संसार मरकाय, मी संसाराचा अंश म्हणून मी मरकाय. हा संसार मला पुन्हा पुन्हा मारतोय, जन्माला घालतोय. ही संसाराची अनित्यता आहे. ही अनित्यता कळाली संसाराची की तुम्ही संसाराबद्दल उदास होता, देवाच्या दिशेने धावता, तुमच्या जीवनात वैराग्य आपोआप चालून येतं. आणि मग त्यावेळेस तुम्हाला काही आवडत नाही, सगळं मातीमोल वाटतं. आवडतो तो फक्त एकटा देव आणि देवाचं नाव, आणि हे वैराग्य असते. म्हणून जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत वैराग्य जीवनात येतच नाही. आणि आलंय ते दाटमोठे असते. स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य असले वैराग्य दाटमोठे असतात, कारण विवेकाशिवाय वैराग्य लंगडं असतं. विवेक हा वैराग्याचं बळ आहे. विवेकासहित वैराग्याचं बळ आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ. वैराग्य टिकाव यासाठी त्याला विवेकाचं बळ लागतं. आणि हे वैराग्य जीवनात येणं म्हणजे उदास. या देहाची, या संसाराची, धन दौलत, बायका मुलं या सगळ्यांची आसक्ती निघून जाणं. आपला देह, आपला संसार, धन दौलत, बायका मुलं काही न आवडणं, फक्त एकटा देवच आवडणं, हे वैराग्य. आणि असं वैराग्य जीवनात येणं हा उदासपणा आहे. आणि साधक असा उदास असावा. साधकाला तुकोबाराच्या भाषेत बोलायला जाईल तर विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे धन जन माता पिता. साधकाला धन जन माता पिता, पैसा आदला काही 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 आवडत नाही, फक्त एकटा नारायण आणि नारायणाचं नाव आवडतं. अशी अवस्था जीवनात येणे म्हणजे वैराग्य. आणि असं वैराग्य जीवनात येणं म्हणजे उदास अवस्था, उदास दशा. हनुमान महाराज लिहितात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. मग तुम्ही आम्ही कीर्तनकार स्वतःला साधक म्हणून घेतो, तर असं वैराग्य आमच्या जीवनात आहे का? एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. आणि आमची आवड तर अजून कीर्तन करून पैसा घेण्यातच आहे. कीर्तन करून पैसा घेणं याला मी नावं ठेवत नाही. मी कीर्तन करतो, कीर्तन केल्यानंतर मीही पैसा घेतो, मी नाही म्हणत नाही. मी तुमच्यातलाच आहे, मी नाही त्यातली ते टिंब तसं, मी तुमच्यातलाच आहे. पण फार फार तर गाडी भाडं अपेक्षित आहे. जायचं गाडी भाडं, वरून स्वेच्छेने धापात दिले ते घ्यायचे, नाही तर गुपचूप आपलं जाहीर म्हणायचं, निघून यायचं. त्यात सौदा नको. लक्षामध्ये कथेचा विक्रा कथा विकली तर मातेशी संग केल्याचा पाप लागतो, तो चांडाळ असतो. कन्या गो कथेचा विक्रा, तोच चांडाळ खरा ते न्याय. गाय दावणीला मरू दे, गाय विकू नये. मुलीचा हुंडा घेऊ नये, मुलगी विकू नये. आणि कथा विकू नये. कन्या गो कथेचा विक्रा. कथा विकू नका, कथा करून दक्षिणा घ्या. कथा विकू नका, कथेचा सौदा करू नका. रामायण करायचं आहे, श्रीमद भागवत करायचं आहे, मी 2.5 लाख घेईल, 3 लाख घेईल, 4 लाख घेईल, हा सौदा झाला. कीर्तन करायचं आहे, आधीच म्हणायचं लांबचा प्रवास आहे, मोठी गाडी आहे, ड्रायव्हर आहे, मी 20,000 घेईल, मी 25,000 घेईल. ही कथा विकली. जिथं सौदा आहे तिथं विक्री असते. आधीच किती पैसे द्याल तर मी कीर्तनाला येतो, हा सौदा आहे. सौदा आहे ती विक्री आहे. कथा विकू नका, सौदा करू नका. दक्षिणेच्या रूपात जे काय देतील ते घ्या. कीर्तनाची तारीख मागितली, येस म्हणायचं, तारीख द्यायची, जायचं, कीर्तन करायचं. जे पाकिट देतील ते खिशात घालायचं आणि यायचं. 500 देऊ, 1000 देऊ, 2000 देऊ, नाही तर 100 रुपये देऊ. मला वाटतं तुम्हाला दोष लागणार नाही असं केलं तर. जरी तुकोबारा म्हणले कथा करून घेती देती, तुका म्हणे नरका जाती. मान्य, हे तुकोबाराचे विधान तर पाळायलाच पाहिजे. पण हे पाळलं तर कीर्तन परमार्थ बंद पडेल. हे चालू ठेवण्यासाठी, परमार्थ चालू ठेवण्यासाठी आम्हाला काळजावर दगड ठेवून तुकोबारांची काही अभंग बाजूला काढून ठेवावे लागतात. नाविलाज आहे.
समाजाला मार्गदर्शन तर आवश्यक आहे. पैसा नाही घ्यावा तर जावा कशाने, खावा काय, प्यावा काय, गाडी भाडं, गाडी विकत घ्यायची, ड्रायव्हर अमकं डमकं अनेक भानगडी असतात. थोडाफार पैसा लागेलच. तुकोबाराची माफी मागून आम्ही थोडी ढिलाई मागून घेऊ, पण त्यामध्ये कीर्तनाला ये म्हणलं की तारीख द्यायची, शब्दही बोलायचा नाही, यस म्हणायचं, कीर्तन करायचं, निघताना पाकिट खिशात टाकायचं आणि जाहीर म्हणायचं. मग तो 500 देऊ, 1000 देऊ, काही देऊ. घरी यायचं, ते पाकिट आपल्या गल्ल्यात टाकायचं, किती पैसे दिले हे सुद्धा बघायचं नाही, पाकिटच उघडायचं नाही. वाईटच वाटत नाही. आम्ही वाटातच पाकिट उघडतो ना, तर तिथं जवळच पाकिट उघडतो. 1000 दिले राव, 2000 दिले राव, एवढं असतं का, फलानन बिस्तानन, उगं 10,000 देऊ नाही का, देतील ते खिशात टाका या, आणि ते पाकिट आपल्या घरच्या गल्ल्यात टाका, किती त्या पाकिटात बघूच नका. मला वाटतं थोडाफार दोष कमी होईल किंवा लागायचा नाही. तुकोबाराची माफी मागून आम्ही चलू पुढे. साधक म्हणून घेता तर जीवनात वैराग्य येऊ द्या. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. मला कोणाची कीर्तनकाराची वगैरे टिंगल करायची नाही. मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी कीर्तन प्रवचन करून पैसे घेतो, मी गुन्हेगार आहे, मी घेतो, मी कुठं नाही म्हणतो, पण मी कधी सौदा करत नाही. कीर्तनाला तारीख मागितली, प्रवचनाला तारीख मागितली, यस म्हणायचं, द्यायची, जायचं, प्रवचन कीर्तन करायचं, पाकिट दिली तर खिशात घालायचं, आणलेल्या पाकिटात किती पैसे अजिबात बघायचं नाही, आपल्या घरच्या गल्ल्यात टाकून द्यायचं. अज्ञानात आनंद आपण गृहीत धरायचं. 100 दिले, 500 दिले, 1000 दिले, 10,000 काय दिलं असेल दिलं, अज्ञानात आनंद. पाकिटात किती पैसे बघायचेच नाही, दुःख होत नाही. बघू नका, देतील ते घ्या आणि या, घेऊच नका असं मी म्हणत नाही, कारण परमार्थ बंद पडेल. आता तुम्हाला बीडून मुंबईला जायचं, नागपूरला जायचं, 500-600 किलोमीटर धावायचं, कशाने जाणार, कशाने येणार, काय खाणार, 3 दिवस मोडतात. घरी बायकापर्यंत काय खायचं का, वाऱ्याकडे तोंड करायचं का, लागलच ते. पण देतील ते घ्या आणि या, दक्षिणा म्हणून घेऊन या, प्रसाद म्हणून घेऊन या, त्यात सौदा करू नका. कन्यागो कथेचा विक्रा, कथा विक्री काढू नका. चांडाळ तो खरा त्याने न्याय. पुण्याचा विक्रा, पुण्याची विक्री करू नका. मातेशी गमन म्हटले तुकोबारायने. कथा विकली तर आईसोबत गेल्याचं पाप लागतं, हे तुकोबारायचं विधान आहे, माझं नाही. आणि मग कीर्तन प्रवचन करून घ्यायचं, घ्या घ्या, जरूर घ्या, सोडू नका. पण देतील ते घ्या, आणि त्यात किती दिले हे बघू नका, आणून घरच्या गल्ल्यात टाकून द्या. दोष किंवा पाप कमी लागेल किंवा लागायचा नाही. आपली तापडी गुळाची पापडी तोबा करून तुकोबारा ज्ञानोबाची माफी मागून आपण चलू देऊ पुढं. मग साधक हा उदास असावा, विरक्त असावा, आणि साधकाच्या जीवनात अंतर्बाह्य उपाधी नसावी. अभंगाच्या पहिल्या चरणात 3 गोष्टी आल्यात. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. साधक कोण आपण पाहिलं, साधकाची दशा उदास असावी हे आपण पाहिलं, आणि या साधकाच्या जीवनात अंतर्बाह्य उपाधी नसावी. आता उपाधी म्हणजे काय, तर उपाधी अतिशय ब्रॉड शब्द आहे, व्यापक शब्द आहे, त्याचे अनेक अर्थ होत आहेत. तर उपाधी म्हणजे अंतर आणि बाह्य असे 2 विभाग केले तुकोबाराने. अंतर्बाह्य नसावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. तर उपाधी या शब्दाचा सरळ अर्थ होतो अडचण, बाधा, अडथळे, पीडा. अडचण, बाधा, अडथळे, पीडा या सगळ्या गोष्टीला उपाधी म्हणतात. एक इंग्लिश शास्त्रज्ञ म्हणतो आधी, व्याधी आणि उपाधी या 3 गोष्टीची व्याख्या करताना तो लिहितो, आधी म्हणजे मेंटल टॉर्चर, व्याधी म्हणजे फिजिकल टॉर्चर, आणि उपाधी म्हणजे सोशियल और नॅचरल टॉर्चर. आणि या सगळ्याला डिफिकल्टीज म्हटले त्यांनी. म्हणजे मनाच्या डिफिकल्टी ही आधी, शरीराची डिफिकल्टी ही व्याधी, आणि नैसर्गिक डिफिकल्टी ही उपाधी. मनात चिंता आहे ती आधी आहे, शरीराला रोग आहेत ती व्याधी आहे, आणि नैसर्गिक गोष्टी काही जन्मताच तुम्हाला प्राप्त आहेत की ज्या भगवत प्राप्तीला आडव्या येतात ती उपाधी आहे. आणि म्हणून संसारात असो की
परमार्थात असो, संसार परिपूर्णतेने करायला किंवा परमार्थ परिपूर्णतेने करायला जे अडचणी येतात, जे अडथळे येतात, त्या उपाधी असतात. आणि ते अंतर्बाह्य आहेत. आंतर उपाधी काय काय आहेत? तर तुकोबाराय म्हणतात, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या अंतरुपाधी आहेत. आणि बाह्य उपाधी सुख, दुःख, दंभ, विषय वासना, मान अपमान आणि संसारातील नाना प्रकारची आकर्षणं या बाह्य उपाधी आहेत. या उपाधी तुम्ही टाळा, उपाधी नसाव्यात. जसं कधी म्हैस आहे, तिच्या गळ्यात लोढणं बांधलं, ते लाकूड बांधलं असतं, ती पळती म्हणून. म्हशीच्या गळ्यात लोढणं बांधलं, तिला पळता येत नाही, तर तिला पळायला अडचण आली, यामुळे लोढणं तिच्यासाठी उपाधी झालं. तसं संसारात गरिबी आली, दुखणं आलं, ही गरिबी दुखणं संसारासाठी उपाधी आहे. तसं परमार्थात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार हे परमार्थाला आडवे आले, भगवत प्राप्तीला आडवे आले. आणि म्हणून काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या परमार्थातील उपाधी आहेत. आपल्या कार्याला, संसारिक असो की परमार्थिक असो, संसारिक किंवा परमार्थिक कार्याला ज्या अडचणी येतात, जे अडथळे येतात, त्या उपाधी. आणि म्हणून अंतर्बाह्य उपाधी नसाव्यात. तर अंतरुपाधी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या अंतरुपाधी, सुख, दुःख, पीडा, दंभ, विषय वासना, मान अपमान, नाना प्रकारची संसारिक आकर्षणं या बाह्य उपाधी. तर या दोन्ही उपाधी, अंतर्बाह्य उपाधी साधकाच्या जीवनात नसाव्यात, तर त्याचा परमार्थ कडीला जातो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी. तुकोबाराय म्हणतात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक उदास असावा, अर्थात विरक्त असावा, आणि त्याच्या अंतर्बाह्य उपाधी नसावी. तर उपाधी म्हणजे आपण पाहिलं की भगवत प्राप्तीला, मोक्ष प्राप्तीला येणारी अडथळे, परमार्थातील उपाधी, ही अंतर्बाह्य उपाधी नसावी. ही भगवत प्राप्तीला अडविणारे जे अडथळे आहेत, ज्ञानोबा एका ओळीतून यांचं वर्णन करतात. त्यात माऊली लिहित आहेत की तेत अडवावया आले, दोषवैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. तेत अडवावया आले, दोषवैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. भगवत प्राप्तीला निघालायत तर तुम्हाला कोणतरी आडवं येतं. जे आडवं येतं ती उपाधी आहे. आणि जे आडवे येतात त्यात पहिला अहंकार आहे. या अहंकारला धोपटा म्हणे, याचा फडशा पाडा, याला धोपटा. हो, तेत अडवावया आले, देहवरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. या अहंकारला धोपटा, हा पहिला आडवा येतो भगवत प्राप्तीला. आणि अहंकार ही परमार्थातील सर्वात मोठी उपाधी आहे. अहंकार सर्व विकाराचा आजोबा आहे. अहंकार सर्व विकारांना जन्म देतो आणि त्यांचे पालनपोषणही करतो. म्हणून अहंकार विकाराचा बाप आहे, आजोबा बी आहे. आणि म्हणून भगवत प्राप्तीला प्रथम स्थानावर तुम्हाला आडवं जर कोण येत असेल तर तो अहंकार आहे. आणि म्हणून अहंकार परमार्थातली सर्वात मोठी उपाधी आहे. या अहंकारला धोपटा. ते तर अडवावया आले, दोषवरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. आणि म्हणून भगवत प्राप्तीला, मोक्ष प्राप्तीला मी निघालो आहेत, पण कोणतरी आडवं येत आहे. जे आडवे येतात त्या उपाधी असतात. आणि यात पहिली उपाधी आहे अहंकार, याला धोपटा. काम, क्रोध यांनाही धोपटा, मद, मोह, मत्सर यांनाही धोपटा, लोभाला धोपटा. या सगळ्या अंतरुपाधी आहेत. या साधकाच्या अंतकरणात नसाव्यात. अर्थात साधकाच्या अंतकरणातून काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या सर्व गोष्टी निघून जाव्यात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या सगळ्या गोष्टी, अर्थात या सगळ्या उपाधी निघून जाव्यात. उपाधी ही अडथळे निघून जावेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार
ही अडथळे अर्थात या उपाधी तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचू देत नाहीत. म्हणून या उपाधी अंतकरणात नसाव्यात. या अंतकरणातल्या उपाधी घाला, त्या रामनामानं जातात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशदडी. रामनामानं अहंकार जातो, काम क्रोध जातात, आंतरिक उपाधी गेल्या, साधक स्वच्छ झाला. आता बाह्य उपाधी आहेत, त्यात सुख आहे, दुःख आहे, संसारिक अडचणी आहेत, तहान आहे, भूक आहे, थंडी आहे, ऊन आहे, वारा आहे, नाना प्रकारच्या विषय वासना आहेत, मान आहे, अपमान आहे, आकर्षण आहेत, नाना प्रकारचे दंभ आहेत. या बाह्य उपाधी आहेत, याही घाला. मान अपमान, जो मान अपमाना ते साहे, सुख दुःख जे ते समाये, निंदास्तुती नो हे दुखंडू जो. मान अपमान सारखाच माना. मानाने आनंदी होऊ नका, निंदेने दुःख होणार नाही. मानाने आनंद होऊ नका, अपमानाने दुःख होणार नाही. जो मान अपमाना ते साहे, सुख दुःख जे ते समाये, निंदास्तुती नो हे दुखंडू जो. सुखे संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. सुख आलं हर्ष मानू नका, दुःख आलं खचून जाणार नाहीत. हो, समत्व चित्ताचे हेच सार योगाचे, जे तर मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. चित्ताचं समत्व राखा सुख दुःखात, मान अपमानात. मानानं आनंदू नका, अपमानानं दुःख होत नाही. मानानं आनंद झाला, अपमानानं दुःख होईल. सुखानं आनंद झाला, दुःखानं खचून जाल. पण मानात सुखात आनंदू नका, दुःखात अपमानात खचणार नाहीत. विषय वासना, त्याची आकर्षणं टाळा, विषय जिंका आणि हरिनामाने सगळं होतं. बाह्य उपाधीमध्ये दंभ हा एक फार मोठा अडथळा भगवत प्राप्तीला. ज्ञानोबा बोलतात की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग, अष्टांग योग, याग यज्ञ यांनी सिद्धी मिळत नाही. येणे नव्हे योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, यांनी तुम्हाला भगवत प्राप्ती होत नाही. योगानं यागानं झाली तर मोठ्या मुश्किलीने, किंवा होतही नाही. ज्ञानोबा नाहीच म्हणतात. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, योगानं अष्टांग योगानं यज्ञानं सिद्धी होत नाही, अर्थात भगवत प्राप्ती होत नाही. आणि थोडाफार फायदा झालाय, एखादी रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तर तिचा दंभ येतो. वायाची उपाधी दंभ धर्म. योगानं यागानं काय केलं, देव तर भेटला नाही, पण काय केलं, एखादी रिद्धी सिद्धी तुमच्या जीवनात पाठवली, तिचा तुम्हाला दंभ येतो. आणि दंभ हा आसुरी गुणापैकी एक आहे. दंभ, दर्प, अज्ञान, पारुष्य, अभिमान या 6 आसुरी संपत्तीपैकी एक आहे. हा दंभ फार मोठा शत्रू आहे, भगवत प्राप्तीला अडवा येतो. आणि मग तुकोबानेच म्हटलं की हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा. हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा. हित व्हा वाटतं ना, दंभ दूर ठेवा. कारण दंभ ही फार मोठी उपाधी आहे. दंभ भगवत प्राप्तीला अडवा येतो, तुमची साधना सफल होऊ देत नाही. आणि मग ज्ञानोबाच लिहितात की वाचेच्या चौबारा बांधून धर्माचा पसारा, धर्माची अधर्म होय विरा दंभ तो जाणे. आपली पुण्यकर्म चव्हाट्यावर वधून दाखवणं हा खरा दंभ आहे. जी काय पुण्यकर्म करतात, दानधर्म करतात, 4 लोकात उभं राहून छाती टोकून सांगायचं मी असं असं केलं, तसं केलं, आपलं दान पुण्य चव्हाट्यावर आपल्या तोंडानं वधवून दाखवणं हा दंभ आहे. आणि आपलं दान पुण्य चव्हाट्यावर वधवून दाखवलं सम्मुखाने तर धर्म अधर्मात बदलतो, अर्थात पुण्य पापात बदलतं, तुम्हाला दोष लागतो, अधोगती होते. हा एक दंभाचा अर्थ. आणि दंभाचा दुसरा अर्थ आहे नाटकीपणा, ढोंगीपणा. धर्माचं पांघरून पांगायचं, धर्माचं पांघरून पांघरायचं, पण अधर्म करायचा, हा एक दंभ आहे. धर्म पांघरून अधर्म करायचा, अर्थात खोटं बोल पण रेटून बोल, असत्य सत्य आहे असं दाखवायचं, हाही दंभच आहे. खेड्यापाड्यात शूद्रदेवता असतात, त्यांना कोंबड्या नाही कापले तर इडापिडा येते, वाटुळं होतं. असत्य पण रेटून सांगायचं, आणि ती एक रूढ पाडायची.
सत्याचा भोगसा काढेला, याने दंबू रूढ केला जगा माझी. बोकड नाही कापलं, कोंबड्या नाही कापले तर देवीचा कोप होईल. अधर्म आहे पण धर्म म्हणून सांगायचं, असत्य आहे पण सत्य म्हणून सांगायचं, या रूढी पाडायच्या. हा बी एक दंभ आहे. धर्माचं पांघरून घ्यायचं पण प्रसार अधर्माचा करायचा. असत्य पण दापून दडून, खोटं बोल पण रेटून बोल, असत्याचे पण सत्य करून सांगायचं. ही दांभिकता आहे, नाटकीपणा, खोटेपणा. आणि या दंभानं पतन होतं. म्हणजे नाटकी ढोंगी वागायचं, नाटकी वागायचं, असत्य रेटून सांगायचं आणि त्याला सत्य करायचं, हा एक दंभ आहे. आणि आपली पुण्यकर्म चव्हाट्यावर वधून दाखवायचं, हा एक दंभ आहे. नरबरा बोलतात की धर्माधर्माचा सखा, धर्माधर्माचा सखा, धर्म झाला फोकारी जे देखा, तारिता तोची दोखा लागे होय. हा धर्म तारक आहे, दानपुण्य तारक आहे म्हणून आपला सखा आहे. पण ही दानपुण्य चव्हाट्यावर वधवून दाखिली, तो तारक धर्म दोषात बदलतो, पुण्य पापात बदलतं, अधोगती होते. तारिता तोची दोखा लागे होय. दानपुण्य हा धर्म तारक आहे, पण वधवून दाखवायला चव्हाट्यावर आपल्या स्वतःच्या तोंडाने बोललो तर दोष लागतो. तारिता तोची दोखा लागे होय. हे असो आपली जननी, नग्न दाविल्या जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. आई तीर्थ आहे, तिच्या रोज पाय पडलं स्नान करून तर ती मोक्षाला नेते. पण तीच नागवी करून चव्हाट्यावर दाखवली तर ती सरळ नरकाला नेते. धनवराय बोलतात, हे असो आपली जननी, नग्न दाविल्या जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. रोज सकाळी स्नान करून आईचं दर्शन घेतलं ती मोक्षाला नेते, पण नागवी करून समाजापुढे दाखवली तर ती सरळ नरकाला नेते. जे दानपुण्य तुम्हाला मोक्षाला नेतं, ते चव्हाट्यावर आपल्या तोंडाने वधवून उघडं करून दाखवलं तर ते तुम्हाला नरकाला घेऊन जातं. आणि हा दंभ असतो. म्हणून आपलं दान पुण्य चव्हाट्यावर बोलून दाखवणं हा एक दंभ आहे. आणि खोटं नाटकी वागणं हा बी एक दंभ आहे. धर्माची शाल पांघरायची पण करायचा अधर्म, असत्याचे पण खोटं बोल पण रेटून बोल, असत्याचे पण रेटून बोलून सत्य करायचं, हा ढोंगीपणा आहे, दंभ आहे. हा दंभ तुकोबारायांचा दूर ठेवा. हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा. हित व्हावं वाटतं दंभ दूर ठेवा. हा दंभ ही एक फार मोठी उपाधी आहे, बाह्य उपाधी. उपाधी नसावी अंतर्बाह्य, ही बाह्य उपाधी आहे. मग साधकाच्या जीवनातून या सगळ्या उपाध्या जाव्यात, अंतर्बाह्य उपाध्या जाव्यात, कारण त्या भगवत प्राप्तीला आडव्या येतात. परमार्थात भगवत प्राप्तीला जे आडवं येतं आहे, या सगळ्या उपाधी आहेत आणि त्या अंतर्बाह्य आहेत. त्या अंतरुपाधी आहेत काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार, या अंतरुपाधी. आणि बाह्य उपाधी हा दंभ आला, तुमचं सुखदुःख आलं, विषय वासना आल्या, मान अपमान आला, नाना प्रकारची आकर्षण आली, या बाह्य उपाधीत या सगळ्या साधकाच्या जीवनातून जाव्यात, तर त्याचा परमार्थ सफल होतो. कारण परमार्थ कडीला जायला या उपाधी आडव्या येतात, बाधा करतात, अडचणी करतात, देव दुरावतो. आणि म्हणून जीवनातून अंतर्बाह्य उपाधी जाव्यात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक म्हणजे तो की ज्याच्या जीवनातून मल विक्षेप निघून गेलेत आणि ज्याच्या जीवनात फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे. ते अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे, साधन चतुष्टयुक्त म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, या चार गोष्टी म्हणजे साधन चतुष्टय ज्याच्या जीवनात आहेत तो साधक असतो. ज्याच्या जीवनातून मलविक्षेप निघून गेलाय, ज्याच्या चित्तात आता फक्त अज्ञानाचं आवरण आहे आणि अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टयुक्त आहे तो साधक असतो, बाकी कोणी नाही. आणि साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, हे ज्याच्या जीवनात आहे फक्त तोच साधक. आणि अशा साधकाची दशा उदास असावी, अर्थात तो विरक्त असावा, विरक्त असावा आणि त्याच्या अंतर्बाह्य उपाधी गेलेल्या असाव्यात. अर्थात आतून अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर गेलेले असावेत आणि बाहेरून
सुख दुःख पीडा दंभ विषय वासना मान अपमान नाना प्रकारची आकर्षणं गेली असाव्यात या बाह्य उपाधी अर्थात अंतर्बाह्य उपाधी जाव्यात, मग अशा पुरुषाचा परमार्थ सफल होतो, त्याला देव भेटतो, तो मुक्त होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. तर तुकोबारांनी या गोष्टी सांगितल्यात. यात आपण कुठं बसतो, आपण आपलं आत्मपरीक्षण करावं. मला कोणाला खिजवायचं नाही, काही नाही. मला सांगायचं की आपलं आत्मपरीक्षण आपण करावं. साधक आहेत का, उदास आहेत का, आणि अंतर्बाह्य उपाधी गेल्यात का, हे सगळं आत्मपरीक्षण आपलं आपण करावं. आणि आपण कुठं बसतो हे पाहावं. मग आपण साधक आहोत का पामर आहोत का विषय आहोत, हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि मग कोणी साधक म्हणून घेऊ नये. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. या क्रायटेरियात तुम्ही बसत असाल तरच तुम्ही साधक, अन्यथा नाही. परमार्थ करू नये तुम्ही विषयीच. पामर्थ म्हणणार नाही मी, पण विषयीच. साधक नाहीच नाही, साधक तर नाहीच नाही. आणि मग साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाला या दोन गोष्टी सांगितल्या पहिल्या चरणात की साधकाची दशा उदास असावी, म्हणजे तो विरक्त असावा, आणि त्याच्या अंतर्बाह्य उपाधी गेलेल्या असाव्यात. आपण पाहिल्या काय आहेत त्या. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. या पूर्ण अभंगामध्ये तुकोबारायांनी साधक कसा असावा याचं वर्णन केलंय. त्याच्या जीवनात काय काय गोष्टी असाव्यात, काय काय लक्षणं असावेत, तर तो परिपूर्ण साधक आहे. तर पहिल्या चरणात साधक हा उदास असावा, त्याच्या अंतर्बाह्य उपाधी गेलेल्या असाव्यात, अर्थात अंतर्बाह्य त्याच्या जीवनात उपाधी नसाव्यात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज बोलतात की लोलुप्यता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. लोलुप्यता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. साधकाच्या जीवनात लोलुप्यता नसावी, अर्थात बाहेरील आकर्षणं नसावीत. समाजामध्ये अतिशय आकर्षण आहेत. पैसा, गाड्या, घरं, पदवी, पद, विषय, भोग, ही सगळी आकर्षण आहेत. ही तुम्हाला ओढतात. आणि या आकर्षणात तुम्ही अडकले, याच्यात तुमची लोलुप्यता असेल, यासाठी तुम्ही लुसलुसत असाल, तर परमार्थातून माघारी फेकले जातात. देव दुरावतो, मोक्ष दुरावतो. म्हणून या सर्व आकर्षणावर पाणी सोडा. मंडप ही गरज आहे, पण तिला लावलेली झालर हे आकर्षण आहे. जेवण ही गरज आहे, पण त्यानंतर पान सिगारेट हे आकर्षण आहे. गाडी गरज आहे, पण 25 लाखाचीच गाडी हे आकर्षण आहे का? 7-8 लाखात जमत नाही का? घर गरज आहे, पण 2-2, 3-3 घरं हे आकर्षण आहे. ही आकर्षणं टाळा. ही आकर्षणं लोलुप्यता असते. हा हावरेपणा आहे. लोलुप्यता म्हणजे सरळ सरळ आसक्ती आणि हावरेपणा. तर बाह्य वस्तूबद्दल, संसारिक वस्तूबद्दल असलेली आकर्षणं, हावरेपणा, आसक्ती हे साधकाच्या जीवनात नसावं. त्यांनी या सर्वांवर पाणी सोडलेलं असावं. पण पैसा, गाड्या, घर, पदवी, बंगला, विषय, भोग ही सर्व आकर्षणं तुच्छ समजा. याबद्दल हावरेपणा नसावा, आसक्ती नसावी. यावर पाणी सोडा. तर साधक आपल्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनात लोलुप्यता नसावी. एवढंच काय तर महाराज म्हणतात निद्रेते जिनावे. लोलुप्यता नसावी एवढंच काय तर साधकानं निद्रेला जिनावं, अर्थात झोपेला जिंकावं. साधकाची झोप ही कुत्र्यासारखी असावी. कुत्रं झोपलेलं असते गाढ झोपेत, पण पाय जरी वाजला तर दचकून उठतं. झोप आहे पण जागृत झोप आहे, झोप आहे पण ॲलर्ट झोप आहे. आणि म्हणून झोपेबद्दल बोलताना ज्ञानोबा लिहित आहेत की मपिला बोली बोलीजे का मितला पावली चालीजे, निद्रेही मान दीजे अवसरे एके. बोलायचं मोजकं बोलावं, चालायचं मोजकं चालावं, झोपेलाही एक वेळ मान द्यावा. झोपेलाही मान द्यावा. का तर जागणे जरी झाले तरी ते व्हावे मितुले, इतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखे. जो अजिबातच झोपत नाही किंवा जो सारखाच झोपतो तो साधकच नसतो. बॅलन्स असावा. 7 तासाची झोप आवश्यक आहे. त्यापेक्षा अति अशी बासर निद्रा नसावी. बॅलन्स्ड आहे, बॅलन्स क्रिया असाव्यात. झोप असावी 7 तासाची आवश्यक आहे. त्यांनी शरीरामध्ये धातुसाम्य बॅलन्स राहतं आणि तुम्ही बिमार पडत नाही, शरीर ठणठणीत राहतं, आयुष्य वाढतं.
जागणे जरी झाले तरी ते व्हावे मी तुले, इतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखी. जागा ज्ञानोबाच म्हणतात, जागा पण मोजकं जागा. सप्ताहात 8 दिवस जागायचं आणि मग 9व्या दिवशी दुखणं येतं मग बोंबलायचं. ज्ञानोबा म्हणतात ना, जागणे जरी झाले ते व्हावे मी तुले. कार्यक्रम कमी ठेवा किंवा बारी बारीन जागा, 7 तास झोप घ्या, नाही तर बिमार पडतात. तुम्ही ज्ञानोबाचं ऐकता कुठं? काय म्हणतात माऊली? जागणे जरी झाले तरी ते व्हावे मी तुले, इतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखी. जागायचं जागा पण मोजकं जागा, 7 तास झोप घ्या, नाही तर धातू साम्याचा बॅलन्स जाईल, तुम्ही बिमारच पडाल. झोपा पण अति झोपू नका, जागा पण सारखंही जागू नका. बॅलन्स असावं, 7 तासाची झोप असे, निद्रेही मानुदीजे अवसर एक आहे. आणि मग ज्ञानोबाच म्हणतात की आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे, आणि क्रिया ज्यात आचरिजे तयाच स्थिती. प्रत्येक क्रिया ही बॅलन्स्ड असावी. तुमची प्रत्येक क्रिया चालणं आहे, अति चालू नये, निवळ बसू नये, राहू नये, सारखं बडबड करू नये, सारखं मुकही राहू नये, सारखं झोपू नये, सारखं जागू नये. क्रिया जात आचरिजे तयाच स्थिती, अर्थात झोपेलाही मान द्या, निद्रेही मानू देजे अवसर एक आहे. अतिशय झोप नको, अतिशय जागणे नको. 7 तासाची झोप शरीराला आवश्यक आहे, शरीर ठणठणीत राहतं, धातूचा बॅलन्स राहतो. म्हणून झोप ही मर्यादित असावी, अति नसावी किंवा निवळ नसावी. म्हणून साधक आपल्या जीवनात उदास असावा, अंतर्बाह्य उपाधी गेलेल्या असाव्यात, संसारिक वस्तूचं त्याला आकर्षण नसावं, लोलुप्यता नसावी, आणि मर्यादित झोप असावी. आणि या चरणात तुकोबारा म्हणतात की भोजन करावे परिमित. झोपेवर नियंत्रण आणि भोजनावर नियंत्रण, या 2 गोष्टी या चरणात सांगितल्या. आकर्षण टाळा, झोपेवर नियंत्रण आणि जेवणावर नियंत्रण, या 3 गोष्टी या चरणात आल्यात. भोजन करावे परिमित, परिमित म्हणजे मोजकं. जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. खाण्यासाठी जगलात तर रसना अनावरी तुका म्हणे ढुंगव आहे. रसना अनावरी तुका म्हणे ढुंगव आहे. 3 पोळ्या आणि 6 गोळ्या, 3 पोळ्या 6 गोळ्या, पोळ्या 3 पण गोळ्या 6. रसना अनावरी तुका म्हणे ढुंगव आहे. आणि म्हणून युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. तो खूप बरा आहे. आहारावर नियंत्रण पाहिजे. जो 1 वेळेस जेवतो तो योगी असतो, 2 वेळेस जेवतो तो भोगी असतो, 3 वेळेस जेवतो तो रोगी असतो. 3 वेळेस जेवतो तो रोगी असतो. भोजन एकदाच असावं, पण ठीक आहे, फार फार 2 वेळा असावं. त्याच्यात पुन्हा नाश्ता, दुपारचं ते इव्हिनिंग स्नॅक्स, 50 वेळेस चहा, मग तुम्ही रोगी आहेत. मग मी बोललो रसना अनावरी तुका म्हणे ढुंगव आहे. भोगे वाढे रोग. 1 वेळेस जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी, 3दा जेवतो तो रोगी, मग भोगे वाढे रोग. फार फार तर 2दा जेवा, मोजकं जेवा, युक्त आहार युक्त विहार. आणि मग ज्ञानोबाराज बोलतात की आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे, आणि क्रिया जात आचरिजे तयाच स्थिती. आहार युक्त असावा, मोजका असावा, निवळ उपाशी राहू नका, सारखं खाऊ नका. प्रत्येक क्रिया ही बॅलन्स्ड असावी. ज्ञानोबाराज बोलत आहेत की श्रोत्रादी इंद्रिय आवर्ती परी रसने नियमो न करती, ते सहस्रदा कवळीती विषयी. तुम्ही बाकीच्या इंद्रियांना आवर घालता, पंचेंद्रिय कानाला, डोळ्याला, नाकाला, त्वचेला, या 4 इंद्रियाला आवर घातलाय, पण जिभेला आवर घालत नाहीत. श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती परी रसने नियमो न करती, ते सहस्रदा कवळी ती विषयी. बाकीचे विषय आटोक्यात आणले, पण जिभेला जर तुम्ही नियंत्रण केलं नाही, जिभेला नियंत्रण केलं नाही, तर तुमचा परमार्थ सफल होत नाही, कडीला जात नाही. माऊली म्हणतात की वरी पालवी खुडीजे, वरी पालवी खुडीजे, मुळी तरी उदक घालीजे, कैशनी नासून निपजे वृक्षात या. झाडाचा शेंडा खोडायचा आणि मुळाला पाणी चालायचं टाकून ठेवायचं. ते उदकाच्या निबळे अधिकी आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोके रसनेद्वारे. तुम्ही झाडाचा शेंडा खोडलाय, झाडाचा शेंडा खोडलाय, पण मुळाला पाणी घालायला चालू ठेवलंय, ते उभ्याशी आजी आडवं वाढत. उदकाचे निबळे अधिकी आडव्यानी अंगे फाके, तैसा मानसी विषय पोके रसनेद्वारे.
झाडाचा शेंडा फुटला पण मुळाला पाणी घालतात त्या झाडाच्या बुडाला, ते उभ्याच्या ऐवजी आडवं वाढतं. बाकीचे ज्ञानेंद्रिय आवरलेत, डोळे कान वगैरे, पण जीभ आवरली नाही. तर मानसी विषय पोखे रचनेद्वारे झाडाचा शेंडा फुटलाय, पाणी टाकायचं चालू, ते उभ्याच्या ऐवजी आडवं वाढतं. बाकीचे इंद्रिय आवरलेत पण जीभ आवरली नाही, तर ते झाड आडवं वाढलं. तसं मनामध्ये विषय आडवे तिडवे वाढतात मानसी विषय पोखे रचनेद्वारे. अर्थात अति खदाड असाल, त्या जिभेच्या चरण्यामुळे तुमच्या वासना बलवान होतात, तुम्हाला इगार आठवतात. मानसी विषय पोखे रचनेद्वारे याला म्हणायचं इगार आठवते. मनुष्य माजुरी होतो, वाईट वागतो, त्याच्या अंतःकरणात विषय वासना काम वासना बळावतात. आणि म्हणून आहार हा संतुलित असावा. महाराज बोलत आहेत की एरा इंद्रिया विषय तुटे, एरा इंद्रिया विषय तुटे परी नियमून रस हाटे. एरा इंद्रिया विषय तुटे पण नियमून रस हाटे. बाकीच्या इंद्रियांना विषय तोडला आहे पण जिभेला तोडला नाही, जिभेला नियमन नाही. मग काय होतं? मानसी विषय पोके रचनेद्वारे. आणि म्हणून नरवरा सांगतायत की आहार कसा असावा. माऊली लिहित आहेत, आणि अंगाबळ यावे ना तरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ. भोजन करता विकी या तिहितेनं लेखी, आहारी मित संतोषी माप नसुये. आहारी मित संतोषी माप नसुये. माझ्या अंगाला बळ यावं, माझी भूक जावी किंवा जिभेचे चोचले पुरावेत या उद्देशाने साधक जेवण करत नाही. जेवण करताना या तिन्ही गोष्टीला तो मानत नाही. आहारी मित संतोषी माप नसवे. मितहारी असतो मोजकं. साधक हा करपात्री असावा. तुम्ही बघा जैन लोकांमध्ये त्यांचे साधक करपात्री असतात. कुणाच्या घरी गेले तर वंजळ करतात, त्या माता माऊल्या वंजळीत वततात. मग ते घट्ट असो, पातळ असो, आंबरस असो, काही असो, वंजळीत वतायचं आणि वंजळीतून डायरेक्ट तोंडाने खायचं. वंजळीत बसेल तेवढंच खायचं. याला करपात्री म्हणतात. साधक करपात्री असावा. आणि याला तुकोबाराय म्हणतात की भोजन करावे परिमित. मग आमचं भोजन परिमित आहे का? आम्ही कीर्तनकार आहोत, लोक आम्हाला देव समजतात, संत समजतात. आम्ही संत असो की नसो नाहीतच आहेत. 4 कीर्तन आणि 4 प्रवचन केल्याने आम्ही संत होत नाहीत. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालं आहे, जो मुक्त झाला आहे आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, तो संत असतो. जो देहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मग या 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 कॅटेगरीत, या क्रायटेरियात आम्ही बसतो का? देहून देवाचं नाव घेतो का? अजून नीट माणूसच होता आलं नाही आम्हाला, तर देव कुठले व्हायला आम्ही? जो देहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मग लोक आम्हाला ठीक आहे, आम्ही स्वतःला संत म्हणतो, आनंद वाटतो, जगही आम्हाला संत म्हणतं. चला महाराज आले, संत आले, महाराज आले, संत आले, आग्रह करतात लोक, म्हणतात चला जेवायला, चला जेवायला. लोक घेऊन जातात घरी. त्यांना वाटतं देवाचे संताचे पाय लागले, त्यांच्या नजरेत आम्ही संतच आहेत, भले असो की नसो. ते घेऊन जातात, चला महाराज, चला संत. एखाद्याच्या घरी गेलं, बाईने केली बासुंदी, महाराजाने हल्ली सटकून. महाराज पहिल्यांदाच आलेत, महाराज पहिल्यांदा आले, बाई सगळं करते खायला, बासुंदी केली आणि हल्ली सटकून. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात कीर्तनला गेला, बाई बुंदीचे लाडू बांधते, महाराज पहिल्यांदा आले, महाराज पहिल्यांदा आले आणि हल्ली बुंदीचे गोळे सटकून. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गावात गेला, बाईने सगळे पदार्थ केले, सोबत जिलाबी केली आणि हल्ली जिलाबी सटकून. रोज नवीन गाव, रोज नवीन घर आणि रोज बुंदीचा बेत. ज्ञानोबा म्हणतात याद रख, याद रख, तू कीर्तनकार आस, तो कीर्तनकार असो की साधारण माणूस असो, जीभ चरायला मोकळी सोडलीस तुझं पतन होईल. रसना अनावरीत तुका म्हणे डोंगव आहे. किंवा तैसा मानसी विषय पोखे रसनेद्वारे. तुम्ही कीर्तनकार असा किंवा साधारण मनुष्य असा, जीभ चरायला मोकळी सोडली, काय होईल? ज्ञानोबा म्हणतात मानसी विषय पोखे रसनेद्वारे. तुमच्या जिभेतून विषय पोचतील, कामवासना वाढतील, विषय भोगाविषयी वाटतील, विषय बलवान होतील चरण्यामुळं. तुम्ही विषय भोगाल, पदच्युत व्हाल, तुमचं पतन होईल. आणि मग आधी जिभेलावर घाला, आधी जिभेलावर घाला. लक्ष्मण म्हणतो, भैया दादा प्रभू रामचंद्र मला आत्मज्ञान द्या. रामचंद्र म्हणाले तू कैलासवर जा,
भगवान शंकर तुला आत्मज्ञान देतील. हा गेला कैलासावर, लक्ष्मण येतोय आत्मज्ञान घ्यायला. भगवान शंकराने पाहिलं अंतर्दृष्टीने. भगवान शंकर विवस्त्र झाले, एक हातात जीभ धरली, एक हातात शिश्न धरलं, लगेच जागा, आणि उभे राहिले. लक्ष्मण गेलाय, बघतो काय कळसवाना प्रकारे. वापस आला, म्हणले काय दादा कुणाकडे पाठवलं मला? भगवान शंकर विवस्त्र झाले, एक हातात जीभ धरली, एक हातात शिश्न धरलं, ते काय आत्मज्ञान देणार आहेत? म्हणले लक्ष्मणा, रामचंद्र म्हणतात लक्ष्मणा तुला आत्मज्ञानच दिलं त्यांनी. म्हणले कसं? म्हणले जो आपल्या जिभेला आणि आपल्या शिश्नाला आवर घालतो त्याला लवकरात लवकर आत्मज्ञान होतं. आणि मग आपल्या जिभेला आवर घाला, अन्यथा मानसी विषय पोके रचनेद्वारे. साधक हा करपात्री असावा. आम्ही रोज कुठं जाऊन बासुंदी हाणतो, गुलाबजामुन हाणतो, बुंदी हाणतो, पोट मोठं होतं, मग कीर्तनात उभं राहतो, व्यासपीठावर अभंग घेतो, मग थोडंसं परिहार द्यायला लागतो. त्या परिहारात मग हळूच म्हणतो पोटावर हात फिरत फिरत, ही ढेरी हे आमचं पोट तुम्ही खाऊ घातल्यामुळेच मोठं झालं आहे, ही ढेरी हे मोठं झालेलं पोट आमची श्रीमंती आहे, ही ढेरी मोठं झालेलं पोट आमचं वैभव आहे. अरे कसलं वैभव आहे? मानसी विषय पोके रचनेद्वारे पतन होईल. तू महाराजास नाही तर साधारण जीवास, जिभेला नियंत्रण कर, अन्यथा मानसी विषय पोके रचनेद्वारे पतन होईल माणसाचं. म्हणून तुकोबाराय आम्हाला मानतात की तुम्ही साधक आहेत. जर साधक म्हणून घेत असाल, खरोखर साधक असाल, तर भोजन करावे परिमित, भोजन करावे परिमित. आहारी मित संतोषी मापन असुये. मित संतोषी असावा, करपात्री असावा. सारखं खाणं चांगलं नाही, निवळ उपाशी राहणं चांगलं नाही. चरू नका. कोणी कीर्तन केल्यानंतर जेवायला बोलिलं, मोजकं जेवा. बासुंदी केली, जिलाबी केली, गुलाबजामुन केले म्हणजे ताव काढू नका, त्याच्यावर ताव काढू नका, हात हाणू नका. मोजकं खा, मोजकं उठा. आणि मग दुसऱ्या चरणात महाराज आम्हाला जागा करतात की तुम्ही साधक आहेत ना, मग तुमच्या जीवनात कुठली लोलुप्यता नसावी, झोपेला जिंकावं आणि भोजन परिमित करावं. पुढे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात की एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. लोकांतात तर सोडा, एकांतात तर सोडा, लोकांतात सुद्धा तुम्ही स्त्रियांसोबत बोलू नये. एकांतात तर नाहीच नाही, एकांतात तर नाहीच नाही, पण लोकांतात अर्थात माणसात सुद्धा, 4 माणसात सुद्धा बाईशी बोलू नका. हे तुकोबाराय बजावतात. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. जीव गेला तरी स्त्रियासोबत, परस्त्रियासोबत बोलू नका. 4 माणसात सुद्धा, एकांतात तर नाहीच पण 4 माणसात सुद्धा. का तर स्त्री ही भगवत प्राप्तीला आडवी येणारी सर्वात मोठी बाधा आहे. स्त्री पुरुष जवळ आले की दोघंही मेणासारखे पगळतात, विषय वासना, काम वासना बळवतात, मनात नाना प्रकारचे विकार येतात, तुमचं पतन होतं. म्हणून साधकानं सदैव स्त्रीपासून दूर राहो. प्राण गेला तरी स्त्रीच्या जवळ जाऊ नये, बोलू नये. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. मोठे मोठे पछाडले या कामाने, याला कामाजी कोतवाल म्हटलंय. आणि म्हणून तो कामदेव मूर्खी बनत होता. तेवढ्यात विश्वामित्र भेटले. म्हणले कामदेव काय करायले? म्हणले मोर्की बनवलंय, माझ्या जाळ्यात अडकायचे, त्यासाठी मोर्की बनवले. म्हणले कोणासाठी? माझ्यासाठी का? म्हणले तुझ्यासाठी काय गरज आहे, तुला तर माझी मेनकाच बस झाली म्हणले. विश्वामित्राला कामदेव म्हणतात तुझ्यासाठी काय गरज आहे, तुला तर माझी मेनकाच बस झाली म्हणले. मग कुणासाठी? तर म्हणले मारुतीरायासाठी आणि शुकाचार्यासाठी. ते माझ्या तावडीत येणार, सगळ्याला गाठले, ते माझ्या तावडीत येणार, मला त्यांना गाठायचं. आणि हे दोघं नाहीच आले तावडीत कामदेवाचे. विश्वामित्राला ते म्हणतात तुला काय करायचं आहे, मोरकीन फिरकी, तुला मेनका सोडली की तू तर पदच्युत होतं म्हणले, तुझं पतन होईल म्हणले. आणि त्या मेनकेसोबत लग्न केलं विश्वामित्राने, संसार केला. काम बलवाने. पराशर ऋषी नावेतून चाललेत. जाताना ती मत्स्यगंधा नाव चालत होती, सत्यवती. 2 नाव आहे तिला. तिच्या अंगाचा माशासारखा वास यायचा म्हणून मत्स्यगंधा आहे. त्या मत्स्यगंधेचं रूप पाहून तो पराशर ऋषी भाळला. म्हणजे मला तुझ्यासोबत लग्न करायचे. ती तयार होय ना, कशी बशी तयार झाली, लग्न केलं. याची कामवासना याला अनावर झाली. म्हणजे नाही आता लग्न केलं आहे रीतसर, म्हणले आता मला भोग घ्यायचा तुझ्यासोबत. ते म्हणले दिवस आहे, आकाशात सूर्य आहे, आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये, पाप लागतं. त्यांनी मंत्रविद्येने ढग तयार केले. सूर्य झाकला. म्हणले बघ आता सूर्य झाकलाय, आता पाप लागत नाही.
ते म्हणले आपण पाण्यात येत, पाण्यात भोग घेऊ नये, पाप लागतं. मंत्रविद्येने ती नाव पाण्यापासून 15 फूट वर उचलली. म्हणजे चल आता पाण्याच्या बाहेर येत. पण त्या पट्ट्याने भोग घेतलाच, नावेत भोग घेतला. इतका काम अनावर असतो, इतका काम अनावर असतो लैंगिक भावना. त्या पराशर ऋषींनी मंत्रविद्येने अवघड गोष्टी केल्या. आकाशात ढग आणून सूर्य झाकला. मंत्रविद्येने नाव पाण्यापासून 15 फूट वर उचलली. मंत्रविद्येने एवढ्या अवघड गोष्टी केल्या. पण त्याला मंत्रविद्येने किंवा आपोआप त्याचा काम दाबता आला नाही. त्यांनी त्या मुलीशी लग्न करून नावेतच संसार केला, नावेतच भोग घेतला. इतका हा काम बलवान असतो. आणि म्हणून स्त्री संग टाळा. पराशर त्या मत्स्यगंधेच्या सानिध्यात आला ऋषी, पण तिला पाहून लग्न केलं, पाप केलं, दिवसा भोग घेतला. आणि म्हणून तुकोबारा बजावतात की एकांती लोकांती स्त्रियासी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. आणि म्हणून बजावले तुकोबांनी जागोजाग की परद्रव्य परणारी यांचा अभिलाष येथून या रास सर्व भाग्य. परद्रव्य परणारीचा अभिलाष कराल, परमार्थात असाल, भाग्याचा रास होईल, वाटोळ होईल, दलिंद्र येईल, भिकाल लागाल. मग काय करा, परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. काय फायदा, तर देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकाळा. तुका म्हणे ते शरीर घर भंडार देवाचे. परद्रव्याने परणारीपासून दूर राहा. फायदा काय होतो, परमार्थ कडीला जातो, देव भाग्य आणि संपत्ती घेऊन घरात येतो आणि घरातून तुमच्या हृदयात प्रवेश करतो, तुमच्या हृदयात राहतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि म्हणून परद्रव्य परणारीपासून सदैव दूर राहा. इथं महाराज बजावतात की परस्त्री ही परमार्थाला आडवी येणारी फार मोठी बाधा आहे. तिच्यापासून सदैव दूर राहा. स्त्रीच्या जवळ गेले की मेल्यासारखे वितळता, परमार्थ कडीला जात नाही, काम वासना जागी होते. म्हणून एकांती लोकांती स्त्री अशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. नाथ महाराज तर म्हणतात की एकांतामध्ये आपल्या पोटच्या लेकीसोबत एका अंतरुणावर झोपू नये. नाथ महाराजांनी बजावले. परस्त्री तर सोडा, पोटची लेक आहे पण वयात आलेली, एकांतात आपल्या पोटच्या लेकीसोबत एका अंतरुणावर झोपू नये. इतकं तिच्यापासून दूर राहा. आणि म्हणून का तर वासना बळावतात. एकांती लोकांती स्त्री अशी भाषण पार प्राण गेल्या जाण करू नये. चौथ्या चरणात महाराज बोलतात की संघ सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर्निशी. संघ सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर्निशी. सदैव सज्जनाच्या संगतीत राहा. सज्जन म्हणजे संत, संतांच्या संगतीत राहा आणि सातत्यानं हरिनाम घ्या. संतांच्या संगतीत गेला तर संत हरिनाम घेतात, तुम्ही आपाप हरिनाम घेणारच. जसा संग तसा रंग लागतो. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. सज्जनाच्या संगतीत गेले, संतांच्या संगतीत गेले, ते नाम घेतात, तुम्ही नित्य नाम घ्याल. नित्यनामाने मनाची अंतर्मुक्ता टिकून राहील, चित्त स्थिर राहील. निरंतर नामाने पाप आणि पाप वासना दोन्ही जातील. भगवत कृपा लवकर होईल. म्हणून सदैव संत संगतीत राहा. तुमची परमार्थाची आणि हरिनामाची बॅटरी चार्ज राहते. नको दुष्ट संग पडे भजनाभंग. दुष्टाच्या संगतीत जाऊ नका. बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे म्हणा. चोराच्या सोबत गेला तर फटकं चिंदूक पडलं तर ते उचला वाटतं. का, जसा संग तसा रंग. डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. ढेकणाच्या संगी हिरा भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. घनानी फोडला तर हिरा फुटत नाही, पण ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकण फुटला, ढेकणाचं रगत लागलं तर त्या हिऱ्याचा चुरा होतो. तसं साधूही कुसंगतीत गेला किंवा साधक कुसंगतीत गेला तर त्याचं पतन होतं. ज्याच्या संगतीत राहाल तसा तुम्हाला रंग लागतो. आणि मग कुसंगती टाळा. कुसंगतीने मोठ्या मोठ्यांचं पतन झालं. कर्ण महादानी होता, भगवत भक्त होता, पण दुर्योधनाच्या कुसंगतीने वायाला गेला. द्रौपदीला मांडीवर बस म्हणला, इथपर्यंत त्याचं पतन झालं. कैकई माता, कौशल्या मातेपेक्षा रामचंद्रावर जास्त प्रेम करायची कैकई, पण मंथरेच्या संगतीने बुद्धी भ्रष्ट झाली. रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला 14 वर्षाची गादी. कुसंगती. पण कुसंगती टाळा. सत्संगतीत या, सज्जनाच्या संगतीत या. सदैव संतांच्या संगतीत राहा. सातत्यानं नाम घ्याल आणि सातत्यानं नाम घ्याल. संतांचा रंग लागेल. संत तुम्हाला त्यांच्यासारखं बनवतील. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आणि म्हणून
चौथं लक्षण सांगितलं किंवा चौथी अट घातली की संताच्या सज्जनाच्या संगतीत राहा आणि निरंतर नाम घ्या. संघ सज्जनाचा, उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. आणि शेवटी 5व्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे, तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे, तोच ज्ञानला आहे गुरुकृपे. सज्जनाच्या संगतीत राहा, संताच्या संगतीत राहा, नित्य नाम घ्या. नित्य नाम का घ्यावं? तर नित्य नाम घेतल्यानं तुमचा सत्वगुण सारखा तेवत राहतो, रज आणि तमगुण दबतात. आणि नाम थांबलं की रज आणि तम पेटून वर येतात, सत्वाला खाली दाबतात. आणि रजतम विकारी असतात, तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुमचं पतन करतात. जसं एखाद्या टोपल्यात खेकडे टाकले, एखादा खेकडा वर चढायला लागला तर बाकीचे खेकडे आपल्या नांगेन त्याला खाली वाढतात. तसं नित्य नाम घेत आहेत, सत्वगुण वर यायला लागला तर रज आणि तम त्याला खाली वाढायचा प्रयत्न करतात नाम थांबलं की. म्हणून नाम निरंतर हवं आहे. निरंतर नाम असेल तर निरंतर सत्वगुण तेवत राहील, रजतम दबतील आणि सत्वगुण तेवत राहिला, उफळून वर आला की तो आत्मज्ञानाला हाक मारतो. ज्ञानोबा लिहितात की विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध, एरा दोघे वखत ए राहती. सत्वगुण नित्यनामाने सत्वगुण तेवत राहतो, उफळून वर येतो, तो आत्मज्ञानाला हाक मारतो, तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो, मुक्त करतो. आणि शेवटी सत्वगुणही मागे राहतो, तुम्ही गुणातीत होता. सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. म्हणून संत संगतीत राहा, नित्य हरिनाम घ्या. संत संगतीने दुर्गुण निघून जातात, सद्गुण जीवनात येतात, ते नामधारक आहेत. मग तुम्ही नित्य नामधारक राहता. नित्यनामाने सत्वगुण तेवत राहतो, सत्वगुण तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो, भगवंताची प्राप्ती करून देतो, मुक्त करतो. आणि मग निरंतर संत संगतीत राहा. आणि मग शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे, तोची ज्ञानला आहे गुरुकृपे. वरी जी जी साधनं सांगितलीत अशा साधनाने जो युक्त आहे त्याला श्रीगुरु कृपेने आपोआप आत्मज्ञान होतं. त्याला श्रीगुरु आपोआप शोधत येतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचे देव होय गुरु. का येवनी फळाचा गडू पार्शली किळीची वाढू, श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुबत सुजायचा. ज्ञानोबा ऐशी कर्मसामय दशा होय ते विदेशा, मग श्रीगुरु आपेसा भेटेची का. तुम्ही सदशिष्य बना, श्रीगुरु आपाप तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही सद्गुरूची काळजी करू नका, तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरू तुम्हाला शोधत येतो. सद्गुरू शोधत येतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि मग तुम्ही सदशिष्य बना. वरच्या सगळ्या साधनांनी युक्त व्हा. काय काय साधनं सांगितलीत की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधक हा उदास असावा. साधक म्हणजे कोण? की ज्याचं मलविक्षेप गेलंय, ज्याच्या चित्तात फक्त आता अज्ञानाचं आवरण आहे. हे अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टायुक्त आहे, अर्थात ज्याच्याजवळ विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व आहे, ही चारही गोष्टी, चारही लक्षणं ज्याच्याजवळ आहेत, चारही साधनं आहेत, तो साधक आहे. आणि असा साधक कळाला ज्याचा मलविक्षेप गेले आणि अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी ज्याच्याजवळ ज्याच्याजवळ साधन चतुष्टाय आहे, ज्याचा मलविक्षेप गेलाय, ज्याचं आता फक्त अज्ञानाचं आवरण राहिले आणि अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी तो साधन चतुष्टायुक्त आहे. म्हणजे त्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, समाधी षटक आहे आणि मुमुक्षत्व आहे. हे साधन चतुष्टाय ज्याच्याजवळ आहे तो साधक. मग असा साधक उदास असावा, अर्थात विरक्त असावा. आणि अंतर्बाह्य त्याच्या जीवनात उपाधी नसाव्यात, अर्थात आतून त्याचा अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर गेले असावेत. आणि बाहेरून सुखदुःख, दंभ, विषय वासना, मान अपमान, नाना प्रकारची आकर्षणं ही गेलेली असावेत, म्हणजे उपाधी गेली. अर्थात साधक उदास असावा आणि अंतर्बाह्य त्याच्या जीवनात उपाधी नसाव्यात. त्याला कुठल्याही गोष्टी, सांसारिक वस्तूचं लौलुप्यता, आसक्ती किंवा हवरेपणा नसावा. त्याने झोपेवर नियंत्रण ठेवावं आणि मोजकं, परिमित, मर्यादित भोजन करावं. एकांतात लोकांतात स्त्रियाशी भाषण करण्याचं टाळावं. स्त्री संग टाळावा, स्त्रीपासून दूर राहावं.
साधकानं सतत सज्जनाच्या अर्थात संतांच्या संगतीत राहावं, मुखानं नित्य हरिनाम घेत राहावं. एवढ्या अटी जो पाळतो, या साधनानं जो युक्त आहे, तो साधक आहे. आणि अशा साधकाला सद्गुरू स्वतःहून शोधत येतो आणि सद्गुरू कृपेने त्याला आत्मज्ञान होतं. मग त्याला भगवत प्राप्ती होते, तो मुक्त होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे अशा साधनी जो राहे तोची ज्ञानला आहे गुरुकृपे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश पुन्हा एकदा रिपीट करतो. सारांश, तुम्ही परमार्थाला लागलायत, स्वतःला साधक म्हणून घेतायत, घ्या, जरूर म्हणून घ्या. पण साधकाच्या चौकटीत, साधकाच्या क्रायटेरियात तुम्ही बसता का, हे तुम्ही स्वतः आपलं आत्मपरीक्षण करा. आम्ही साधक, खरोखर आम्ही साधक आहोत का? साधकाला किती अटी घातल्यात तुकोबारायांनी. पहिले साधकच कुणाला म्हणावं हे लक्षात घ्या, की ज्याचं मल आणि विक्षेप गेले, ज्याच्या चित्तात फक्त अज्ञानाचं आवरण आहे, आणि ते अज्ञानाचं आवरण घालण्यासाठी जो साधन चतुष्टा युक्त आहे तो साधक असतो. आणि साधन चतुष्टय म्हणजे ज्याच्याजवळ विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आहे आणि मुमुक्षु आहे. आता या क्षमामध्ये इंद्रिय निग्रह आलं. समाधी षटकात इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, समाधान, श्रद्धा, तितिक्षा, उपरती. उपरती म्हणजे तर संन्यासच, विधीपूर्वक सर्वस्वाचा त्याग. मग आपल्या जीवनात विवेक आहे का, वैराग्य आहे का, मनोनिग्रह आहे का, इंद्रिय निग्रह आहे का, श्रद्धा आहे का, उपरती म्हणजे विरक्ती आहे का, संन्यास आहे का, तितिक्षा आहे का, या गोष्टी आहेत का? ही असल तर आणि तरच तुम्ही साधक. अन्यथा तुम्ही सरळ विषयी, मी पामर म्हणणार नाही, पण सरळ विषयी जरी कीर्तनकार, प्रवचनकार, परमार्थिक असले तरी या गोष्टी तुकोबाने सांगितलेल्या, या अभंगात सांगितलेल्या गोष्टी जर असतील जीवनात, साधन चतुष्टायुक्त असाल तर आणि तरच तुम्ही साधक, अन्यथा तुम्ही विषयीच. आणि म्हणून साधक हा उदास असावा, अर्थात विरक्त असावा. त्याच्या जीवनात अंतर्बाह्य उपाधी नसावी, त्याला बाह्य संसारिक वस्तूचं आकर्षण नसावं, अर्थात वस्तूचा बद्दल हावरेपणा, आसक्ती नसावी, लौलुप्यता नसावी, झोप परिमित असावी, झोपेवर कंट्रोल करावा, भोजन परिमित असावं, मोजकं असावं, एकांतात लोकांतात श्रेयसी भाषण टाळावं, संतांच्या संगतीत राहावं, सदैव हरिनामाचा उच्चार करावा. या सगळ्या गोष्टींनी जो परिपूर्ण आहे, या सगळ्या गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत, ही सगळी साधनं ज्याच्या जीवनात आहेत, त्यालाच श्री गुरुकृपेने आत्मज्ञान होतं आणि त्याचा परमार्थ कडीला जातो, त्याला भगवंताची प्राप्ती होते आणि तो मुक्त होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे तोची ज्ञानला आहे गुरुकृपे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.